त्या ठिकाणी अशी जी चळवळ आहे तर ती चालवतात। तसंच मी जेव्हा सामाजिक जेव्हा करेल तेव्हा सुद्धा असेच कार्यक्रम त्या ठिकाणी एकत्र करून ती सगळी मंडळी एकत्र करून त्या ठिकाणी असे कार्यक्रम घेण्याचं सुरुवात त्या ठिकाणी करेल। आणि जेव्हा मी काम करत असतो त्यावेळेस मला बरेच अडचणी त्या ठिकाणी येतात। त्यामध्ये आमचा जो समाज आहे आदिवासी समाज जो आहे तर तो शिक्षणापासून खूप तुम्हाला त्या माहीत आहे, पण तो शिक्षणापासून खूप दूर आहे। आता कुठं आताचा 1-2 वर्षाचा काळ जो आहे तर ज्या जयंत्या आहेत आमच्या जयंत्यामध्ये आता कुठं निळे झेंडे त्या ठिकाणी दिसायला लागले आहे, परंतु याच्या अगोदर त्या ठिकाणी काही कारण की याच्या अगोदर बाबासाहेब काय संविधान काय हे त्या ठिकाणी कोणालाच त्या ठिकाणी माहीत नव्हतं। परंतु आम्ही जेव्हा गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी मोर्चा करून त्या ठिकाणी महत्त्व काय आहे तर ते त्या ठिकाणी पटवून दिलं आहे। परंतु आम्ही 100% मधून नाही तरी 5% त्या ठिकाणी पटवून दिले आहे। म्हणून त्या जयंती त्या ठिकाणी साजरे होतात तर त्यामध्ये नक्कीच खूप फरक त्या ठिकाणी पडलेला आम्हाला दिसतो। आणि जेव्हा आम्ही बघतो की त्या ठिकाणी तुम्हाला मोर्चे असतो किंवा कार्यक्रम असतो तर त्या ठिकाणी आपला झेंडा आहे झेंडा तो त्या ठिकाणी दिसतो, बाबासाहेबांचे फोटो दिसतात। म्हणजे असा बदल त्या ठिकाणी होताना त्या ठिकाणी दिसत आहे। आणि अजून सुद्धा मला तुमच्या सगळ्यांची याच्यानंतर सुद्धा तुमची मला म्हणजे तुमचं सहकार्य त्या ठिकाणी मला भविष्यामध्ये लागणार आहे। सहकार्य मला त्या ठिकाणी असं जर आमची नाही समज असलं तर नक्कीच तर मी सांगतो ना की आज जशी आपल्या सगळ्याची परिस्थिती आहे भविष्यात जशी आदिवासी समाजाची सुद्धा परिस्थिती बदलणार असं मी तुम्हाला त्या ठिकाणी संदेश देतो आणि त्या ठिकाणी थांबतो। जय